भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीतून मोठ्या प्रमाणात होणारी वाळू तस्करी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। या अंतर्गत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी रात्रीच्या सुमारास वाळू तस्करांवर धडक कारवाई केली। शहापूर आणि गोरेवाडा रस्त्यावर अवैध वाळूची वाहतूक करणारे तब्बल 60 ट्रक पकडण्यात आले। या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। भंडारा जिल्ह्यातून वाळूची खूप मागणी आहे, त्यामुळे जिल्ह्यात वाळू माफिया खूप सक्रिय आहे। महसूल विभागाकडून अधूनमधून कारवाई केली जात असली तरी वाळू तस्करी सुरूच आहे। त्यामुळे आता स्वतः जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक वाळू माफियांविरोधात मैदानात उतरले आहे। रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन वाळू माफिया नदीतून वाळू चोरत असल्याच्या तक्रारी प्रशासनाला सातत्याने येत होत्या। त्यामुळे ही बाब गांभीर्याने घेत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी संयुक्तपणे ही विशेष मोहीम सुरू केली। शहापूर रोडवर थांबलेल्या ट्रकची तपासणी केली असता त्यांना आढळलं की 7 ट्रक रॉयल्टी शिवाय वाळूची वाहतूक करत होते। हे सर्व 7 ट्रक तत्काळ जप्त करण्यात आले आणि संबंधित चालक आणि ट्रक मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भंडारा जिल्ह्यातील ही पहिली संयुक्त कारवाई असून प्रशासनाच्या या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये भीती निर्माण झाली आहे। अवैध वाळू वाहतूक रोखण्याकरता भविष्यातही अशी कारवाई सुरू राहील असा इशारा प्रशासनाने दिला आहे।